नवीन वर्ष सुरू होण्यासाठी अवघे काही तास उरलेत। 1 जानेवारी 2026 पासून पैशांसंबंधित अनेक नियम बदलणार आहेत। याचा थेट परिणाम कर्मचारी, सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांवरती होणार आहे। यामध्ये बँकेचे नियम, सोशल मीडियाबाबत नियम आणि इंधनाच्या किमतीमध्येही बदल होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आपण व्हिडिओतून पाहूयात की कोणते नवीन नियम नव्या वर्षामध्ये बदलणार आहेत। सर्वात पहिलं म्हणजे बँकांच्या नियमांमध्ये बदल होणार आहे। बँकेच्या क्रेडिट स्कोअर अपडेटबाबत महत्त्वाचा बदल करण्यात आलाय। आतापर्यंत सिबिल सारखे क्रेडिट ब्युरो महिन्यातून एकदाच माहिती अपडेट करत होते। मात्र 1 जानेवारी 2026 पासून क्रेडिट स्कोअर आठवड्याला अपडेट होईल। म्हणजे लोनची ईएमआय किंवा क्रेडिट कार्डची बिलं एका दिवसाने जरी उशिरा भरली तरी त्याचा परिणाम लगेच तुमच्या स्कोअरवरती दिसून येईल। दुसरं म्हणजे व्याजदरामध्ये बदल। स्टेट बँक, पंजाब नॅशनल बँक आणि एचडीएफसी बँकांनी कर्जावरील व्याजदर कमी केलंय। या निर्णयाचा फायदा कर्जदारांना होणार आहे। तसेच सुधारित मुदत ठेव म्हणजेच एफडी वरील नियम व्याजदर 2026 मध्ये लागू होणार आहे। यासोबतच यूपीआयचे नियम, यूपीआय आणि डिजिटल पेमेंटवरती अधिक कडक नियम होणार आहेत। डिजिटल फसवणुकीत वाढ होत असल्यामुळे 1 जानेवारी 2026 पासून यूपीआय आणि डिजिटल व्यवहारांसाठी नियम कडक होणार आहे। गुगल पे, फोन पे, व्हॉट्सअप पे सारख्या यूपीआय ॲप्सना आता अधिक कडक केवायसी प्रक्रिया पाळावी लागणार आहे। म्हणजेच नव्या नियमानुसार मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन, बँक अकाउंट लिंक करताना अतिरिक्त सुरक्षा स्तर जोडले जातील। त्यामुळे बनावट अकाउंट्स आणि फसवणूक रोखण्यास मदत होईल। यासोबतच एलपीजी आणि इंधनाच्या दरामध्ये बदल होणार आहे। तेल विपणन कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी इंधन दराचा आढावा घेतात। आता 1 जानेवारी 2026 पासून एलपीजी, सीएनजी आणि एटीएफचे नवीन दर जाहीर होतील। आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमतीनुसार हे दर वाढू किंवा कमी होऊ शकतात, ज्याचा थेट परिणाम घरगुती बजेट आणि प्रवासाच्या खर्चावरती होणार आहे। यासोबतच सोशल मीडियाबाबत सुद्धा महत्त्वाचा नियम जो आहे तो अपडेट होणार आहे। फसवणूक आणि गैरवापर रोखण्यासाठी सोशल मीडियाबाबतचे नियम अधिक कडक करण्यात आले आहेत। आता व्हॉट्सअप, सिग्नल, टेलिग्राम सारखी सिम कार्ड पडताळणीचे नियम कडक करण्यात आलेले आहेत। यासोबतच सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा देणारी अपडेट आहे। 31 डिसेंबरला 7वा वेतन आयोग संपणार आहे। यानंतर नवीन वेतन आयोग लागू होणार आहे। याचा थेट परिणाम कर्मचाऱ्यांच्या पगारावरती होणार आहे। यासोबतच जानेवारीपासून कर्मचाऱ्यांना नवीन महागाई भत्ता देखील मिळणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट आहे। आता शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांच्याकडे फार्मर आयडी असणं अनिवार्य आहे। जर आयडी नसेल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही। यासोबतच स्मॉल सेव्हिंग योजनांच्या व्याजदरामध्ये कपात होण्याचीही शक्यता आहे। पब्लिक प्रॉव्हिडंट फंड, सुकन्या समृद्धी योजना, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट योजना अशा लहान बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी 31 डिसेंबर महत्त्वाचा दिवस आहे, कारण सरकार दर तिमाहीला योजनांच्या व्याजदरात आढावा घेते। 5 डिसेंबर रोजी आरबीआयनं रेपो दरामध्ये 0.25% कपात करून तो 5.25% केला होता। त्यामुळे 1 जानेवारी पासून सुरू होणाऱ्या नवीन तिमाहीत स्मॉल सेव्हिंग योजनांच्या व्याजदरामध्ये कपात होण्याची शक्यता आहे। हे आणि असे अनेक बदल जे आहेत ते 1 जानेवारी 2026 पासून होणार आहेत।